मी आनंदी अवघडे, महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक संघटना CI2 च्या वतीनं आज आम्ही दहिवडी मान तालुक्याच्या या सगळ्या आशा सेविका इथं जमलेलो आहोत। आजच्या यासाठी आज आम्ही जमलोय की आम्ही त्यांच्या सर्व मागण्यांसाठी नेहमी लढत असतो आणि त्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करत असतो। पण आज या ठिकाणी जमलोय तर आज एक वेगळाच विषय आणि वेगळी अडचण आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे की एक आशा मसवड PHCची एक आशा उमा सरतापे म्हणून आहेत, तर त्यांचं काम उत्कृष्ट असताना त्यांना जिल्ह्याचे तालुक्याचे गेल्या 2015 पासूनचे सर्व पुरस्कार मिळालेले असताना त्यांना तुमचं काम असमाधानकारक आहे या मुद्द्यावरून त्यांना काल एक नोटीस दिलेली आहे की तुम्हाला सेवामुक्त करण्यात येत आहे म्हणून। तर त्यांचं एवढं काम उत्कृष्ट आहे, काहीतरी आरोप लावून त्यांना बेकायदेशीररित्या सेवामुक्त करण्याच्या नोटिसा या एकाच महिन्यात 2च महिन्यात 3 नोटिसा दिलेल्या आहेत आणि सेवामुक्तीची कालची एक नोटीस दिलेली आहे। तर हे चांगलं काम करतायत, हे त्यांच्या सरपंचांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की त्या आमच्या गावामध्ये चांगलं काम करतायत आणि इकडं THOनी मात्र पत्र दिलेलं आहे, काढलेलं आहे की त्यांना तुम्हाला सेवामुक्त करण्यात येत आहे म्हणून। तर हा सरासर यांच्यावर अन्याय आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहे। आज एका आशाला काढून टाकण्याचा आदेश दिलेला, उद्या सगळ्यांच्यावरती वेळ येऊ शकते आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्यासाठी त्या आशाला परत कामावर घ्यावं आणि आमच्यावर कुणाच्यावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी या सगळ्या आशांचं ऑपरेशनचं तुमचं टार्गेट पूर्ण नाही म्हणून ह्या आशांचं प्रत्येकीचं ज्यांचं ऑपरेशनची केस झालेली नाही वर्षभरात त्यांचं प्रत्येकी 5,000 रुपये मानधन कपात केलेलं आहे। एकतर संघटनेनं ह्यांना लढून 5,000 रुपये 10,000 रुपये मानधन मिळवलेलं आहे आणि या मानधनातलं सुद्धा तुमची ऑपरेशनची एकही केस नाही म्हणून वर्षभरात केस नाही म्हणून त्यांचं एका महिन्याचं 5,000 असे 2 महिन्याचे 10,000 रुपये मानधन कपात केलेलं आहे आणि कुठल्याही कारणानं मानधन कपात प्रचंड प्रमाणात मानधन कपात करण्याचं जर ह्या सपाटा चालवलेला आहे तर हे संघटनेच्या वतीनं आम्ही ह्या सगळ्या आशांच्या होणारा अन्याय आम्ही काय खपवून घेणार नाही। ह्यांचं मानधनचे 15,000 रुपये सरासरी 15,000 रुपये ह्यांना केंद्राचं आणि राज्याचं मिळतं, ते सरसकट ह्यांच्या खात्यावर पडायला पाहिजे। त्या कामं तर करतात पण काहीतरी तुमचं रेकॉर्ड पूर्ण नाही, ऑपरेशनची केस नाही, तुम्ही मीटिंगला उशीर आला, लवकर गेला, ही सगळी कारणं सांगून जर तुम्ही मानधन कपात करणार असाल तर हे काय संघटना आणि या जिल्ह्यात तालुक्यातल्या महिला सुद्धा खपवून घेणार नाहीत। ह्या सगळ्याचा विचार करावा आणि आमचा अन्याय, आमच्यावर होणारा अन्याय आणि दडपशाही आहे ती थांबवावी एवढंच आवाहन मी आजच्या निमित्तानं करेन। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। त्वरित ह्या ज्या आशाला ऑर्डर काढलेली आहे सेवामुक्त करण्याची ती त्वरित मागे घ्यावी। जर 10 दिवसात त्यांनी हा आदेश मागे घेतला नाही काढण्याचा तर याच ठिकाणी ह्या सगळ्या तालुक्यातल्या आशांना घेऊन धरणे आंदोलन केलं जाईल याची नोंद मात्र प्रशासनाने घ्यावी। धन्यवाद। आशा एकजूट जिंदाबाद जिंदाबाद।